काय? जरा बोलायचं तुझ्यावर. बोल. इथं नाही, मग कुठं? जरा बाजूला सर. अय नाट्यकर्मी, हल्ली लयच पळापळ चालली तुझी. काय भानगड काय? लय एकटं वाटत असेल नाही का? यार थांब. मी मग दुसरं कोण आहे इथं? नाही. बर बोला ना. तू कोण? मी सदानंद. सदानंद लिहिले. सदा आनंदी राहा नाही तर दुखी पण राहा. पण मला एक सांग, ही शब्द तुझ्याकडे कशी काय आली? माझे म्हटलं माझ्याकडे असणार ना. तुझी? हो माझी. शब्द म्हणू नका तिला. तीच ती पिशवी. पिशवी पण नाही हो. सखी. सखी नाव आहे तिचं. पण तुम्ही सखीबद्दल काय विचारता? काय नाही, गावात एका कवींकडे पण अशी शब्द आहे म्हणून विचारलं. तू पण कवीच आहेस का? कवी आणि मी ठेव. मग ते कादंबऱ्या लिहिणारा? कादंबरी आणि माझी. माझ्यासारख्यांची कादंबरी प्रकाशित झाली तर साहित्याचा गळा नाही का घोटला जाणार? बरं, जे काय असेल ते. पाहुण्यांकडे आलायस का? नाही म्हणजे गावात कधी बघितलं नाही तुला. नाही. ते नाट्यकर्मी चंदन प्रकाश आहेत ना, त्यांना भेटायला आले. कोण? नाट्यकर्मी चंदन प्रकाश. चंदन प्रकाश. एवढं रोग आहे? काय म्हणाला? नाही नाही, त्या येड्याला आणि कुठलं एवढं मार्केट यायला लागलं. आधी ते बया आणि आता येऊ. काय? काय नाही, तुम्हाला त्यांच्याकडचा पत्ता माहिती आहे का? असेल तर सांगा ना. एक हायवे म्हणजे म्हणजे काय नाही. एक काम करा, माझ्यावर चला. कुठे? चला तरी. का केलंस असं? का? कपाळावरचं कुंकू पुसून जात आणि एक सौभाग्यवती मरून ती विधवा म्हणून जन्म घेते. तसंच काहीच झालं माझं. तुझ्या जाण्यानं माझ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, आपुलकी, प्रेम, भावना सगळं सगळं मरून गेलं आणि जन्म घेतला एका अकल्पनीय पर्वानं. ज्या पर्वात माझ्या सगळ्या आयुष्याच्या नाटकाचा शेवट झाला. शेवट झाला. ज्यात नायक होता माझा विश्वास आणि नायिका होती तुझी जिद्द. पण तुझ्या जिद्दी पुढं माझा विश्वास मात्र कमी पडला. विश्वासच नाही तर माझ्यातला एक नायकच कमी पडला. खरं तर शेवट झाला. शेवट झाला नाटकाचा. ज्या रंगमंचावर आपल्या कलेने रसिकांच्या मनात आग लावणाऱ्या माझ्या सोयऱ्यांना मी फक्त तुझ्यामुळं त्याच रंगमंचावर आगीत ओरपळताना बघितलं. ज्या अंगावर रसिकांच्या प्रेमाची फुलं पडायची त्याच अंगावर भर चौकात दगड आणि दोंडे पडताना बघितलं. जिवंतपणी नराकी हातना भोगल्या आणि हे सगळं घडलं फक्त तुझ्यामुळं. फक्त तुझ्यामुळं. का असं केलंस? सांग ना, का असं केलंस? का
का केलं हे सांगायला तुम्ही संधी कुठे दिली मला? फक्त एकदा तुम्ही मला माझी बाजू मांडून द्यायची होती ना. मी तुम्हाला कितीतरी वेळा भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मात्र माझं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. जा जा इथून निघून जा तू. अहो माझं ऐका तरी. जा निघून इथून तू जा. माझं ऐका. ओ! अहो माझं ऐकून घ्या ना. नव आता तर रानात नीट होतास, आता कुठल्या मातीत आलास? याच्यासाठी आवाज दिलास नाही ही काय आलंय ते दाखवाय. म्हणजे? म्हणजे ते चंदन प्रकाश रोग्या. तूच सांग काय तू. हा दादा नमस्कार. मी सदानंद लेले. नमस्कार. मला ते नाट्यकर्मी चंदन प्रकाश आहेत ना, त्यांच्या घरचा पत्ता हवा होता. चंदन प्रकाश त्यांचा का? नाही म्हणजे काय काम होतं का? हो, त्यांच्याकडून शिकायला आलो. काय? हा अभिनय कला मंदिर आहे ना, ते त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय. एखाद्या नटाबद्दल, त्यांच्या अभिनयाबद्दल आणि त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या रंगमंचाच्या सेवेबद्दल क्वचितच ऐकलंय. आणि या सगळ्यात वारंवार कानावर नाव पडलं ते नाट्यकर्मी चंदन प्रकाश आणि त्यांच्या नाट्यमंचाबद्दल. हो, पण हे सगळे आता या सगळ्यापासून खूप लांब आहेत. मग यांच्याकडून काय शिकणार? आणि एवढ्या लांब येऊन? अहो, शिकण्याची आवड असली की माणूस कुठं पण जातोच की. मला पण रंग लावून रंगमंच आणि रसिकांची सेवा करायची. हो, पण त्यासाठी हेच का? अहो, जे यांच्याबद्दल ऐकले ते बाकी कोणत्या बाबतीत नाही ना ऐकलं. मला यांच्याकडूनच शिकायचं. बरं, मग इथं राहायची खायची काय सोय? अजून तरी नाही, पण इथं जवळपास एखादं मंदिर किंवा आश्रम असेल तर सांगा, मी राहीन तिथे. मंदिर वय ही काय तिथनं डाव्या बाजूला गेलंय तिथं सांग. मंदिर कशाला? तू एक काम कर, दुसरीकडे सोयीस तोपर्यंत माझ्या घरी चल. अहो, पण तुम्हाला कशाला त्रास? त्रास कसला त्यात? एक माणूसच माणसाच्या कामाला नाही येणार तर माणूस की शब्दाला अर्थच उरत नाही, नाही का? आणि त्यात तू एक कलाकार, आणि कलाकार म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय, नाही का? ठेव, सगळ्यांनाच घरी नेऊन ठेव. तुला काय नाही रे, माझ्या मामीच्या मागचा त्रास वाटतोय. आणि हो, घरी गेलो हा करतात तुझा तू धुवून टाक. उगाच मामीना काम लावू नकोस. ए, मामी काय मामी ग? निदान आत्या तरी म्हण. थांब इथेच, पाणी घेऊन आलो. हा, शेवटी आलोय का तसा इथे. उत्सुकता तर भरपूर आहे त्यांना भेटायची. पण त्यांच्याच एका पुस्तकात वाचले की वेळेची ओढ आणि उत्सुकता ही त्या वेळेपेक्षा कितीतर सुंदर असते. त्यात ही अशी मदतीला धावणारी मंडळी नाही, कलाकार मंडळी यांच्यासारख्यांमुळे तर देव आहे याचा पुरावा मिळतो. कसं?
समोर आहे की असा हा तुला पुढं बसणार का नाही घरात अरे समोर या घराच्या गावच्या अरे तुला काय वाटलं सकाळचा खाऊ दिला की धनाजीराव विसरून जाईल अरे धनाजीरावच्या डोक्यात काय चालाय का नाही कोणाच्या बापाला करणार नाही तुझ्या बापाला अजिबातच नाही रे अजिबात नाही करणार कारण तुझा बाप आहे नाही हा बाप तो बायका हात धरून गायब झालाय गायब झाला आणि तुला मी गायब करणार फक्त का नाही तो डान्स मास्टर एवढे तुमच्या हिला तुमचा लय मस्ती आल्या रे तुम्हाला यार थांब. काय जरा बोलायचं तुझ्यावर. बोल. इथं नाही, मग कुठं? जरा बाजूला चल. माणसं बघतात काय ते बोल लवकर. काय चाललंय पोरांनो? काय नाही आजी. माणसं बघायला लागलेत काय ते बोल लवकर. अरे माणसं बघतात म्हणूनच बाजूला चल म्हणलं. तुला साध्या भाषेत सांगून कळत नाही का? अरे गप रे, आता लय झालं तुझं. गप धुव म्हटलं की धुवायचं. गप चल. काय बोलायचं आहे पण? बोल आता काय म्हणत होतास? तुझ्यामुळं पाक झोप उडाल्या माझी. बोल आता पटकन काय ते. काय म्हणत होतो? कलाकारांना प्रेम करायचं नाही हेच ना? मग नाहीच करायचं. नाही करायचं. माय घाला त्यांनी लांबारीला गावात घेऊन आलास वय. ते पण ते रोग्याचंच प्रेम होतं ना. आणि रोगा पण एक कलाकारच आहे की त्यानं बरं प्रेम केलं. त्याच्यासारखी अवस्था होऊ नये म्हणूनच म्हणतोय नाही करायचं. तुला एवढं सोपं वाटलं वय? आधी सवय लावायची आणि परत निघून जायचं आणि परत आल्यावर प्रेमाचं धडं द्यायचं. हे तुझ्या कवितेत मी चालत असेल, खऱ्या आयुष्यात नाही. मग आता तुझं नेमकं म्हणणं तरी काय? कलाकारांना प्रेम करायचं का नाही? करायचं की, पण फक्त आपल्या कलेवर. कलेचं सांगू नको. आता मी विचारते ना, मग माझं सांग. काय? तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही? नाही. मग तिकडे बघून काय बोलतीस? माझ्याकडे बघून बोलती नाही म्हणलं ना. का? डोळे घालून म्हणायची हिंमत नाही? सपलेस र तू. माणूसने आपल्या ते आत्यासने सांगितलं पाहिजे पोरगा हातचं गेलंय ती. म्हणजे काय नाही, निघ आता. आणि हो, काय? तू जायचं घू. सध्या अरे गाव पालत घातलं आणि तू इथं वाचलायस होय. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. काय? नवीन कापड. अरे तुला ह्या मळकटलेल्या कापडात भगवण झालंय म्हणून आणलं ती. नकोय मला नकोय. नको हे अरे मस्त पैकी केस दाढी करतो, घासून पुसून फेशियल करतो हा. मग ही नवीन कापड घाल. मग बघ माझा यो चंद्या, माझा यो नट सम्राट कसा लाखात उठून दिसतोय तू हा. तुला नको म्हटलं ना, एकदा सांगितलं समजत नाही. आणि तुला जर का माझ्यासाठी काय करायचं असेल तर हकल तिला, हकल. बरोबर मी नाही थांब, मी जातो. ही नवीन कापड पण नको घेऊ माझीच. पण मला एक सांग, मी हाकलू कुणाला? तिला ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. कोण? निलांबरी? नाव नको करूस तिचं. माझ्या सुखाच्या नक्षत्राला लागलेलं ग्रह नाही ती. नाव नको काढू काय? अरे मला समजलं ती गावात आल्या म्हणूनच तुला शोधत शोधत इथपर्यंत आलो. आणि ही नवीन कापड
कशासाठी आणल्यात माहितीये? तुझी ही अशी अवस्था तिनं बघितली की तिनं काय बोलताच ती जिंकल रे. आणि तिला असं वाटल का ती नाही म्हणून ह्यो चंदन प्रकाश एखाद्या उकिरड्यावरच्या डुकरासारखा सडतोय, वेड्यासारखा ओरडतोय, किंचाळतोय. आणि हे बघ, मला ती होऊ द्यायचं नाही. मला तिला तिच्याच नजरेत पाडायचं आहे. माझ्या या चंद्याला त्याच्या आयुष्याच्या डावात हरू नाही द्यायचा, नाही द्यायचा हरू मला. सगळंच तर हरून बसलोय, काय उरलंय बाकी? सगळंच हरलंय. हे नाही चंद्या, तू हारलेला नाही आणि तू हारणार रत्ना पण नाही. मला माहित आहे, मला माहित आहे माझा चंद्या हारणार रत्ना नाही. ए चंद्या, अय नाट्यकर्मी, हल्ली लयच पळापळ चालली तुझी. काय भानगड काय? लय एकटं वाटत असेल नाही का? तू मी मीच हो मीच. अरे तू म्हणजे मी आणि मी म्हणजे पण तूच. त्याचं काय झालंय? माझ्यातला मीच एकटा पडलोय, म्हणून म्हणलं बोलावं स्वतःशीच मन मोकळेपणानं. स्वतःशी बोलायला आता राहिलंय काय बाकी? गेली 20 वर्ष तर स्वतःशीच बोलत होतास की, मग आता पण तसंच बोलायचं. गेल्या 20 वर्षात मी माझा नव्हतोच, पण आता जे काय घडतंय ते मला कधीच नकोय. आता भूतकाळ पुन्हा वर्तमानात डोकवायला लागलाय. माहित नाही पुढे काय होणार. असंच होणार ना मग स्वतःला विसरल्यावर. अरे बाबा, तुझ्या आतमध्ये मी पण आहे हे बहुतेक तू पुरतं विसरून गेलायस. कसा? मी कसा होत? जसा मी आहे अगदी तसाच. म्हणजे 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 चारी बाजूनी विचार करून निर्णय घेणारा, संकटाला सामोरं जाणारा, आयुष्य कसं बिनधास्तपणे जगणारा आणि फक्त कलेसाठी जन्माला आलेला मी. हा असा हताश होऊन बसलोय. ही अशी स्वतःची अवस्था झालेली मला बघवणं झाली आता. मी असा पण होतो का? होतो नाही, आहेस. मी मगाशी म्हणालो ना की मी म्हणजे तू आणि तू म्हणजेच मी. आता जरा वास्तवाकडे लक्ष दे. हे सगळं सोडून जरा माझ्यासारखा वाघ. आणि ही जी काही भोग्या नावाची चादर ओढलीस ना, ती आधी काढून जाळून टाक. हे रोग्या नाव मला काय बरोबर वाटत नाही बघ. चंदन प्रकाश, नाट्यकर्मी चंदन प्रकाश, कसं रुबाबदार वाटतंय नाही का? बघ जमलं तर त्या रोग्याचा चंदन प्रकाश होता आलं तर. आणि हो, तरी वाटलंच तर आवाज दे. मी तर वाटच बघतोय पुन्हा चंदन प्रकाश व्हायची. जा जा निघून, कायमचा निघून जा. मी असाच राहणार, असंच आयुष्य जगणार. आता हे जगणंच माझं
आता हे जगणंच माझा दागिना आणि या रोग्याचा शेवटच वैकुंठ. आता चंदन प्रकाश नाही तर रोग्या म्हणूनच मी वैकुंठाची वाट चालणार आणि ती पण हसत 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 हसत. हॅलो. हॅलो, हा बोल की. काय झालं त्यांचं? एवढं सर्व जीव होईल असं वाटत नाही. बघू पुढं. बरं, आपल्या कामाचं काय झालं? होईल लवकरच. आणि आपली भेट? ती पण लवकरच.